Hello friends, I Dr. Sujata Patil from ARB Garud College Shendurne. Welcomes to all of you at my lecture. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण उपभोक्ता वर्तनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास केला. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कन्झ्युमर बिहेवियर. तर आज आपण अभ्यासणार आहोत थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, उपभोक्ता वर्तनासंबंधी सिद्धांत. तर अनेकविध घटकांचा परिणाम हा उपभोक्ता वर्तनावर होत असतो. म्हणजेच उपभोक्ता वर्तन हे स्थिर नसतं. वस्तू आणि सेवा खरेदी करत असताना परिस्थितीप्रमाणे उपभोक्त्याच्या वर्तनामध्ये बदल हा घडून येत असतो. हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. तर हे सकारात्मक किंवा नकारात्मक जे बदल होतात किंवा उपभोक्ता वर्तणुकीमध्ये जे बदल घडून येत असतात, ती बाब विपणन क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि ह्या बाबीमुळेच उपभोक्ता वर्तन अभ्यासणं, उपभोक्ता वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणं आणि उपभोक्ता वर्तनासंबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. तर विपणन क्षेत्रातील तंत्रज्ञांनी उपभोक्ता वर्तनाचा अभ्यास करत असतात आणि संशोधनाच्या माध्यमातून उपभोक्ता वर्तनाचे वेगवेगळे सिद्धांत या तंत्रज्ञानांनी मांडलेले आहेत. उपभोक्ता वर्तणुकीत त्याच्या प्रवृत्तीनुसार भिन्नता आढळून येते. त्यांच्या प्रेरणा आणि व्यवहारसुद्धा वेगवेगळे असतात. आणि ह्या प्रवृत्तींचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी वेगवेगळे घटक त्याच्या वर्तणुकीसाठी कारणीभूत आहेत हे लक्षात येतं. आणि या घटकांनाच सिद्धांताच्या स्वरूपामध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्याला म्हटलं जातं मॉडेल्स ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. ह्या मॉडेलमध्ये 3 सिद्धांताचा समावेश होतो. ते सिद्धांत म्हणजे आर्थिक सिद्धांत, दॅट इज इकॉनॉमिकल थेअरी, मानसशास्त्रीय सिद्धांत, दॅट इज सायकोलॉजिकल थेअरी, आणि तिसरा आहे सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांत म्हणजे सोशल अँड कल्चरल थेअरी. तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया इकॉनॉमिकल थेअरी, उपभोक्ता वर्तनासंबंधीचा आर्थिक सिद्धांत. आर्थिक सिद्धांताचे निष्कर्ष मी स्क्रीनवर दिलेले आहे. तत्पूर्वी आपण उपभोक्ता वर्तणुकीचा आर्थिक सिद्धांत म्हणजे काय याचा विचार करूया. तर हा सिद्धांत ज्या विचारवंतांनी मांडलेला आहे त्यांच्या मते उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास हा आर्थिक दृष्टिकोनातून करणं आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रेरणांचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीने जे प्रयत्न करण्यात आले त्या दृष्टिकोनातून उपभोक्ता वर्तणुकीवर आर्थिक घटकाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो हे लक्षात आलं. तर प्रत्येक उपभोक्त्याचे आर्थिक हे हितसंबंध किंवा आर्थिक स्थिती ही वेगवेगळी असते आणि ह्या हितसंबंधाबद्दल किंवा स्थितीबद्दल त्यांना जाणीव असते. आणि हे आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या उद्देशाने उपभोक्ता त्यांचे खरेदीविषयक निर्णय हे घेत असतात. खरेदीविषयक निर्णय त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार म्हणजे त्यांच्याकडे पैसा किती उपलब्ध आहे, त्यांची फायनान्शियल पोझिशन काय आहे, त्यानुसार त्यांचे निर्णय हे बदलत असतात. म्हणजेच वस्तू खरेदीसाठी होणारा खर्च आणि त्या वस्तूपासून प्राप्त होणारी उपयोगिता या 2 दृष्टिकोनातून या पर्यायांचं मूल्यमापन हे केलं जात असतं. म्हणजे त्यांच्याकडे किती पैसा उपलब्ध आहे, किती खर्च ते करू शकतात आणि खर्चातून त्यांना किती उपयोगिता मिळते. म्हणजे वस्तू उपयोगिता सिद्धांतानुसार त्या वस्तूपासून त्याला उपयोगिता तेव्हाच मिळेल ज्यावेळेस त्या पैशाचा त्याला पुरेपूर उपयोग झाला असं वाटेल. तर ही उपयोगिता त्याला किती मिळते ह्या दृष्टिकोनातून मूल्यमापन उपभोक्त्याकडून केलं जात असतं आणि त्या दृष्टीने आर्थिक सिद्धांत हा महत्त्वाचा ठरत असतो. म्हणजेच ज्या वस्तूची खरेदी केल्यामुळे उपभोक्त्यांना महत्तम समाधान किंवा उपयोगिता मिळण्याची शक्यता असते त्या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय उपभोक्त्याकडून घेतला जात असतो. म्हणजेच ज्या वस्तूपासून त्याला महत्तम समाधान मिळत असतं ती वस्तू तो सर्वप्रथम खरेदी करत असतो. आणि ह्या सिद्धांताला मार्शेलियन नमुना, मार्शेलियन सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जात असतं. कारण मार्शल ह्या तत्त्ववेत्त्याने हा सिद्धांत मांडला जो तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा अभ्यासतात. अर्थशास्त्रामध्ये या सिद्धांताचा समावेश करण्यात आलेला आहे. तर उपभोक्त्याच्या वर्तणुकीसंबंधी आर्थिक सिद्धांत जो मांडला गेलेला आहे
तर त्यानुसार उपभोक्ता वर्तणूक कशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे असेल याविषयी काही अनुमान काढण्यात आलेले आहे, काही गृहीतकं मांडलेली आहेत. त्या गृहीतकांमध्ये उदाहरणार्थ पहिलं गृहीतक आहे, बाजारपेठेतील सर्व उपभोक्ते किंवा खरेदीदार एकाच प्रकारचे आहेत, म्हणजेच ते त्यांचे व्यवहार एकसारखेच करतात. दुसरं गृहीतक आहे, उपभोक्त्यांना वस्तूंची किंमत ही प्रेरणादायी असते. किमतीचा परिणाम त्यांच्या खरेदीवर होत असतो आणि वस्तू खरेदी करत असताना ते किंमत कमी असणाऱ्या वस्तूचीच खरेदी करतात, असं गृहीतक या ठिकाणी आर्थिक सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. तर हे गृहीतकं यामध्ये मांडलेली आहेत. आणखी काही गृहीतकं आहेत, परंतु हे 2 गृहीतकं मुख्य जी आहेत ते आपण या ठिकाणी मांडलीत. त्यानुसारच आर्थिक सिद्धांताचे निष्कर्ष आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. तर उपभोक्त्याची वर्तणूक विशिष्ट परिस्थितीत आर्थिक सिद्धांतानुसार कशी बदलते यानुसार आपल्याला काही निष्कर्ष मांडता येतील. पहिला निष्कर्ष आहे किंमत परिणाम, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाईल प्राईस इफेक्ट. तर खरेदीदार किंवा उपभोक्ता वस्तूंची किंमत कमी असेल तेव्हा ती वस्तू खरेदी करतात आणि निरनिराळ्या वस्तूंची किंमत जर सारखी असेल तर खरेदीदार कमीत कमी वस्तूंची खरेदी करत असतो. म्हणजेच ज्या वस्तूंची किंमत कमी असेल ती वस्तू खरेदीदार खरेदी करतो आणि ज्यावेळेस किंमत सारखी असेल सगळ्या वस्तूंची त्यावेळेस कमी वस्तूंची खरेदी खरेदीदाराकडून केली जाते, असं निष्कर्ष ह्या सिद्धांताद्वारे मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे उत्पन्न प्रभाव, इन्कम इफेक्ट. यामध्ये ग्राहक किंवा उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नात जर वाढ झाली तर वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते. म्हणजे ग्राहकाचं उत्पन्न जर वाढलं तर तो खरेदी जास्त करतो आणि पर्यायाने वस्तूची विक्री वाढते. म्हणजेच उपभोक्त्याची क्रयशक्ती जेवढी जास्त असते तेवढंच त्याचं वस्तू खरेदीचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. हे अगदी बरोबर आहे. जर आपल्याकडे पैसा असेल जास्त तर आपण खरेदी करण्याचा विचार करत असतो, जास्त खरेदी आपण करत असतो. त्यानंतर पर्याय प्रभाव, सबस्टिट्यूशन्स इफेक्ट. सबस्टिट्यूट, पर्याय किती उपलब्ध आहेत. विशिष्ट वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध असली आणि त्याची किंमत जर कमी असेल तर खरेदीदार त्या वस्तूची कमी प्रमाणात खरेदी करतात. म्हणजे जर वस्तूला पर्याय उपलब्ध असेल तर पर्यायी वस्तूकडे उपभोक्ते वळत असतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला बाजारपेठेमध्ये 2 चहा कंपन्यांची चहा उपलब्ध आहे, टाटा टी आणि गिरनार टी. जर टाटा टीची किंमत अवास्तव वाढवली गेली तर आपण टाटा टी जरी पसंत करत असू तरीसुद्धा आपण टाटा टी सोडून गिरनार टी खरेदीकडे वळत असतो. म्हणजे असं बऱ्याच प्रमाणात उपभोक्त्याकडून घडत असतं. ज्यावेळेस पर्यायी वस्तू उपलब्ध होते आणि त्या पर्यायी वस्तूची किंमत जर कमी असेल तर पर्यायी वस्तू खरेदीकडे उपभोक्ता वळत असतो. त्यामुळे पर्यायाचा प्रभाव त्याच्या खरेदीवर होत असतो. म्हणजे ज्यावेळी मूळ वस्तू बाजारपेठेतील उपलब्ध नसते त्यावेळी पर्यायी वस्तूची निवड खरेदीदाराकडून केली जात असते. वस्तू उपलब्ध नसेल त्यावेळेससुद्धा पर्यायी वस्तू ही निवडली जात असते किंवा वस्तूची किंमत वाढली तर पर्यायी वस्तू ही वापरली जात असते. त्यानंतर संज्ञापन प्रभाव, कम्युनिकेशन इफेक्ट. उत्पादक किंवा कारखानदाराकडून विक्री वाढीवर किंवा विक्री संवर्धनावर म्हणजेच जाहिरातीवर जेवढा जास्त खर्च होतो, जेवढा जास्त खर्च केला जातो त्या प्रमाणात विशिष्ट वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होत असते. म्हणजेच प्रलोभनामुळे वस्तूंची विक्री वाढण्यास मदत होते. प्रलोभन जर दिलं जात असेल, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी जर हातात घेतल्या जात असतील उत्पादकाकडून विक्रेत्याकडून तर विक्रीमध्ये वाढ होत असते. तर हा झाला आर्थिक सिद्धांत. आर्थिक सिद्धांताचे उपभोक्ता वर्तनावर जे परिणाम होतात त्या परिणामांमध्ये पहिला परिणाम आहे किंमत परिणाम. किमतीचा परिणाम त्याच्यावर होत असतो. उत्पन्नाचा प्रभाव पडत असतो. उत्पन्न वाढलं तर खरेदी वाढते. पर्यायाचा प्रभाव होतो. पर्याय उपलब्ध असतील तर पर्यायांकडे लक्ष ग्राहक देत असतो, पर्याय निवडत असतो. संज्ञापनाचा प्रभाव पडत असतो. जाहिरातींचा वगैरे प्रभाव त्याच्या खरेदीवर होत असतो. तर ह्या आर्थिक सिद्धांतानुसार आपण जे काही निष्कर्ष पाहिले त्या निष्कर्षाचा काही तत्ववेत्त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यानुसारच टीकात्मक परीक्षण करून काही टीका करण्यात आलेली आहे. तर आर्थिक सिद्धांतावरील टीका. तर पहिला मुद्दा आहे काल्पनिक गृहीतकांवर आधारित.
उपभोक्ता वर्तणुकीचा जो आर्थिक सिद्धांत आपण अभ्यासला तो काल्पनिक गृहीतकांवर आधारित आहे अशी टीका आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप हे अशास्त्रीय आहे. म्हणजेच जे आपण पहिलं गृहीतक अभ्यासलं होतं की सर्व ग्राहक एकसारखेच असतात, तर हे तेवढं खरं नाही, सत्य नाही. ग्राहक हे वेगवेगळे असतात, ग्राहकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. उपभोक्त्यांना बाजारपेठेविषयी परिपूर्ण माहिती असते, त्यावेळेस ते आपल्याला काय खरेदी करायची याचा निर्णय स्वतः घेत असतात. म्हणजे एकसारखे ग्राहक नसतात. हे गृहीतक जे काल्पनिक आहे ते खरं नाही, या गृहीतकावर तत्ववेत्त्यांचा आक्षेप आहे. दुसरं आहे वस्तूवर लक्ष केंद्रित आणि खरेदीदाराची उपेक्षा. आर्थिक सिद्धांतामध्ये केंद्रबिंदू वस्तू असं मानलेलं आहे. खरेदीदार किंवा उपभोक्त्यांना वस्तूपासून नव्हे तर वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांपासून उपयोगिता प्राप्त होते. ही वस्तूंची गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती त्या खरेदीदाराला उपयोगिता प्राप्त करून देतात, परंतु खरेदीदारांची या ठिकाणी उपेक्षा झालेली आढळून येते. या सिद्धांतात जास्तीत जास्त लक्ष वस्तूवर केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे खरेदीदाराच्या प्रेरणा, गरजा व प्रयत्नांकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. त्यानंतर खरेदीचे निर्णय विचारपूर्वक किंवा विवेकपूर्ण. मनुष्य प्रत्यक्ष व्यवहार करत असताना अर्थशास्त्रीय नियम क्वचितच आचरणात आणतो. अर्थशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसारच व्यवहार करतो असं नाही. पुष्कळ वेळा खरेदीदार खरेदी व्यवहार अविवेकीपणाने करत असतात, अविवेकीपणाने निर्णय घेत असतात. खरेदीचे निर्णय विवेकपूर्णच घेतले जातात, अभ्यास करूनच घेतले जातात असं नाही. काही वेळेस फॅशन्स किंवा जे काही त्याला शेजाऱ्यांकडून किंवा इतर मित्रांकडून लक्षात येत असतं, त्यानुसार तो खरेदी करत असतो. तर त्या गोष्टींचासुद्धा प्रभाव त्याच्या खरेदीवर होत असतो. म्हणजे आर्थिक घटकच त्यावर परिणाम करतात असं नाही. म्हणून खरेदीदार खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकपूर्ण निर्णय घेतात. हे जे प्रतिपादन केलेलं आहे ते चुकीचं आहे असं तत्ववेत्त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर आर्थिकेतर घटकांचासुद्धा विचार केलेला ह्या ठिकाणी दिसून येत नाही. आर्थिक सिद्धांतामध्ये खरेदीदाराच्या आर्थिक घटकांचा विचार केलेला आहे. त्याचं उत्पन्न कसं आहे, उत्पन्नानुसार खरेदीचा निर्णय बदलतो असं म्हटलेलं आहे. परंतु इतर घटकसुद्धा खरेदी निर्णयामध्ये समाविष्ट होत असतात. ह्या सिद्धांतामध्ये त्या इतर घटकांचा, उदाहरणार्थ मानसशास्त्रीय घटक, सामाजिक घटक, शिक्षण ह्या घटकांचा किंवा सांस्कृतिकपणा ह्या घटकांचासुद्धा विचार करण्यात आलेला नाही. ह्या टीका आर्थिक सिद्धांतावर आहे. त्यामुळेच इतर सिद्धांतसुद्धा या ठिकाणी अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा सिद्धांत आहे उपभोक्ता वर्तणुकीचा मानसशास्त्रीय सिद्धांत, सायकोलॉजिकल थेरी. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की उपभोक्ता वर्तणुकीच्या आर्थिक सिद्धांतामध्ये काल्पनिक गृहीतकं मांडण्यात आलेली आहे आणि व्यावसायिकांचं जे काही आर्थिक सिद्धांत मांडण्याचं स्वरूप आहे त्यानुसार उपभोक्त्याची वर्तणूक असेलच असं नाही. उपभोक्ता वर्तणुकीचा अंदाज घेण्यासाठी आर्थिक सिद्धांत पुरेसा ठरतोच असं नाही, तर मानसशास्त्रीय सिद्धांताचा सुद्धा आधार व्यावसायिकाला घ्यावा लागत असतो. तर ह्या सिद्धांतानुसार उपभोक्त्याची वर्तणूक ही त्याच्या मानसशास्त्रीय घटकानुसार बदलती असते असं मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे उपभोक्त्याचं वर्तन हे मानसशास्त्रावर आधारित असतं, हे प्रतिपादन मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जे विविध घटक मांडण्यात आलेले आहे त्यामध्ये पहिला आहे प्रेरणा किंवा अभिप्रेरणा, मोटिव्हेशन. तर प्रेरणा ही अशा प्रकारची स्थिती आहे की जी उपभोक्त्याला एक प्रकारची शक्ती देते. त्याला जर एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा होत असेल, ती खरेदी करण्याची प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळत असेल, अभिप्रेरणा मिळत असेल, मोटिवेशन मिळत असेल, तर त्यानुसार ती वस्तू गरज नसतानासुद्धा तो खरेदी करत असतो. म्हणजे सर्वात प्रथम ज्या वस्तूची गरज तीव्र असेल ती गरज भागवण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून होत असतो, परंतु ती गरज तृप्त झाली, पूर्ण झाली की त्या गरजेचा मनुष्याच्या वर्तणुकीवर परिणाम होत नाही आणि ह्या गरजेचा परिणाम होत नसल्यामुळे त्याची अभिप्रेरणा वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवांकडे वळते आणि त्याच्या मानसशास्त्रानुसार, मनाच्या तयारीनुसार तो आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी ती संबंधित उपभोक्ता व्यक्ती विविध मार्ग शोधत असते
आणि या मार्गांनुसार तो वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी प्रेरित होत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आत्मसात किंवा शिकण्याची क्रिया, लर्निंग. व्यक्ती विशिष्ट हेतुदृष्टी समोर ठेवून व्यवहार करत असतात. प्रत्यक्ष परिणाम आणि अप्रत्यक्ष परिणाम असे दोन्ही प्रकारचे परिणाम व्यवहारातून होत असतात. त्याला ज्यानुसार ह्या परिणामानुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामानुसार व्यक्तीचे यश किंवा अपयश ठरत असते. म्हणजेच व्यवहाराच्या परिणामांचा विचार लक्षात घेऊन आणि त्यानुसार व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल होत असतो. म्हणजे व्यवहाराच्या परिणामानुसार व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल करण्याची क्रिया म्हणजेच आपण त्याला आत्मसात करण्याची क्रिया किंवा शिकण्याची क्रिया म्हणू शकतो. आणि त्यानुसार मनुष्याची पर्यायाने उपभोक्त्याची वर्तणूक बदलत असते आणि ह्या शिकण्यातूनच त्याच्या गरजासुद्धा बदलतात. आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा संबंध हा त्याच्या प्रेरणांशी किंवा गरजांशी असतो आणि त्यानुसार तो खरेदीची आपली प्रक्रिया राबवत असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर कौशल्य आत्मसात केलं, कॉम्प्युटर स्किल जर त्याच्याकडे आत्मसात करण्याची क्रिया करण्यात आली तर अशा वेळेस कॉम्प्युटर स्किल आत्मसात केल्यानंतर अर्थातच त्या स्किलशी निगडीत ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही सेवा आहेत त्यांची आवश्यकता त्या व्यक्तीला भासू लागेल आणि त्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याचा कल त्याचा असेल. म्हणजेच जे काही तो शिकतो त्यानुसार त्याची वर्तणूक बदलते आणि त्यानुसारच त्याच्या खरेदीच्या प्रेरणा ह्या बदलत असतात. त्यानंतर पुढचं आहे आकलन व कल्पना, बोध व प्रतिमा, परसेप्शन अँड इमेज. खरेदीदार किंवा उपभोक्त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रिया माध्यमातून विशिष्ट वस्तूवर त्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या औद्योगिक संस्थेवर तसेच त्या वस्तूच्या बोधचिन्हावर विश्वास हा निर्माण होत असतो आणि वस्तूच्या विषयी प्रवृत्ती निश्चित होत असतात. म्हणजेच जे त्याला आकलन होते, ज्या काही कल्पना त्याच्या मनामध्ये निर्माण होतात, जे बोधचिन्ह त्याच्या मनामध्ये ठासवलं जातं त्यानुसार त्याच्या खरेदीच्या प्रेरणा बदलत असतात. उदाहरणार्थ जसं मागे पण मी उदाहरण दिलं होतं, नमक म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर टाटा नमक हे उत्पादन समोर येतं. पाणी की टंकिया तर सिंटेक्स पाणी की टंकिया. तर ह्या पद्धतीने काही वस्तू ह्या आपल्या मनामध्ये घर करून असतात आणि त्या वस्तूंचा प्रभाव आपल्या मनामध्ये त्या वस्तूंचं आकलन झाल्यामुळे, त्या वस्तूंची प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे त्या वस्तूविषयी खरेदीदाराच्या वर्तणुकीवर एक विश्वास निर्माण होत असतो आणि त्या बोधचिन्हानुसार, त्या प्रतिमेनुसार खरेदीदार त्या वस्तू खरेदी करत असतो. सिमेंट असेल तर आपण म्हणतो की सिमेंट हे ओरिएंट सिमेंट. म्हणजेच एक प्रतिमा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ती प्रतिमा वेगवेगळ्या प्रॉडक्टची असेल, वेगवेगळ्या प्रॉडक्शनची असेल, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती प्रतिमा निर्माण झालेली असते. त्यानंतर पुढचं आहे प्रतीकवाद, सिम्बॉलिझम. मनुष्याला विविधता प्रिय असते आणि विविधतेची त्याला आवड असते आणि त्यामुळे त्याला अनेक गोष्टी ह्या आवडत असतात. त्यामुळे कधीकधी तो बऱ्याच वेळेला गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करतो. उदाहरणार्थ कपड्यांची खरेदी करत असताना बऱ्याच वेळेला अनेक डिझाईनचे, अनेक फॅशनचे किंवा अनेक ब्रँडचे कपडे त्याच्याकडून अवास्तवरित्या गरज नसतानासुद्धा खरेदी केले जात असतात. काही वेळेस विशिष्ट प्रतीक म्हणून विशिष्ट ब्रँडची वस्तू ही खरेदी केली जात असते. उदाहरणार्थ सामान्य लाकडाचं फर्निचर खरेदी करण्यापेक्षा काही फर्निचर हे सागवानी लाकडाचं किंवा ड्रॉइंग रूम सजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचं फर्निचर हे खरेदी केलं जात असतं. त्यानंतर अनेक उंची कपडे म्हणजे भारी भारी कपडे खरेदी केले जात असतात. वेगवेगळ्या वस्तू ज्या विशिष्ट आपल्या जीवनमानाला उंचावत असतात त्या वस्तूंची खरेदी कळत नकळतपणे आपल्याकडून होत असते. म्हणजे ह्या ठिकाणी आपली मानसिकता असते की ही वस्तू खरेदी केल्यानंतर मला समाजामध्ये विशिष्ट दर्जा प्राप्त होईल किंवा माझं जे काही आहे लौकिक, तो लौकिक वाढेल.
आणि त्यानुसार खरेदीची प्रेरणाही बदलत असते. त्यानंतर प्रतिमावाद. आपली विशिष्ट प्रतिमा निर्माण व्हावी असं काही व्यक्तींना वाटत असतं. आधीचा मुद्दा प्रतीकवाद म्हणजे विशिष्ट प्रतीक असलेली म्हणजे विशिष्ट शिक्का असलेली विशिष्ट ब्रँड असलेली वस्तू खरेदी करण्याची प्रवृत्ती व्यक्तीची असते. यामध्ये 5व्या मुद्द्यामध्ये प्रतिमावाद आहे. म्हणजे विशिष्ट प्रतिमा निर्माण व्हावी असं काही व्यक्तींना वाटत असतं आणि त्यानुसारच त्या प्रतिमे निर्माण होण्यासाठी समाजामध्ये मान्यता मिळावी या तीव्र इच्छेने त्या व्यक्तींकडून काही वस्तू ह्या खरेदी केल्या जात असतात. ज्या वस्तू त्यांना प्रतिष्ठेच्या वाटतात किंवा ज्या वस्तू त्यांची कलात्मकता जोपासतात अशा वस्तू त्या व्यक्तींकडून खरेदी केल्या जात असतात. उदाहरणार्थ घरामध्ये सजावटीच्या काही वस्तू खरेदी केल्या जात असतात. काही पियानो किंवा सोफा सेट अशा काही वस्तू काही वेळेस घरामध्ये गरज नसतानासुद्धा खरेदी केल्या जात असतात. अभिरुची त्याद्वारे जोपासली जात असते आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व निर्माण व्हावं ही प्रतिमा निर्माण होण्यासाठी सुद्धा काही वस्तू ह्या खरेदी केल्या जात असतात. काही मौल्यवान वस्तू ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्या जात असतात. वेगवेगळी अभिरुची जी असते त्या अभिरुचीनुसार घराची सजावट करण्यासाठी या वस्तूंची खरेदीही होत असते. त्यानंतर पुढचा आहे शेवटचा सिद्धांत, उपभोक्ता वर्तणुकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत, सोशल अँड कल्चरल थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. यामध्ये 3 मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. जीवनशैली, समूह किंवा गट आणि सामाजिक वर्ग. तर उपभोक्ता वर्तणुकीचे मानसशास्त्रीय विश्लेषण आपण आता अभ्यासलं. त्यानंतर उपभोक्ता जी खरेदीदार व्यक्ती आहे ती व्यक्ती समाजामध्ये राहते, समाजाचा घटक म्हणून ती जीवन जगत असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वर्तणुकीवर समाजाच्या घडणीचा निश्चितच परिणाम होत असतो. म्हणूनच उपभोक्ता वर्तणुकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत हा समाजशास्त्रीय निष्कर्षांवर अवलंबून आहे, आधारलेला आहे. तर समाजशास्त्रीय विचारप्रणाली हा या सिद्धांताचा मूळ घटक आहे, मूळ आधार आहे. यामध्ये जीवनशैली, समूह, सामाजिक घटक, व्यक्ती आणि संस्कृती इत्यादी घटकांचा समावेश केलेला आपल्याला आढळून येतो. सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत हा समाजशास्त्रीय मॉडेल म्हणून ओळखला जात असतो आणि यानुसार उपभोक्ते किंवा खरेदीदार खरेदी करत असताना एक समाजाचे घटक आहे, समाजाशी संबंधित व्यक्ती आहेत. त्यामुळे सामाजिक रूढी परंपरा किंवा जे काही चालीरीती आहे त्यानुसार खरेदीचे निर्णय हे बदलत असतात. यामध्ये पहिला घटक आहे जीवनशैली, लाईफस्टाईल. तर भारत हा कुटुंबप्रधान देश आहे. अनेक लहान मोठे कुटुंब भारतामध्ये राहतात. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही कमी जास्त असते. त्यामुळे त्यांची जीवन जगण्याची पद्धतीसुद्धा वेगवेगळी असते. जीवनशैली वेगवेगळ्या प्रकारची असते. प्रत्येक व्यक्तींचा स्वतःकडे स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तयार झालेला असतो. दृष्टिकोन हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. सभोवतालची परिस्थिती, समाजातील व्यक्ती आणि समाजातील घटक कोणते आहे त्यानुसार त्याची जीवनशैली ही ठरत असते, विकसित होत असते आणि व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार जीवनशैली वेगवेगळी आपल्याला आढळून येते. एखादी वस्तू ज्या वस्तूची खरेदी करते त्या वस्तूच्या खरेदीनुसार त्याच्या जीवनशैलीवर परिणाम होत असतो, त्याची जीवनशैली ठरत असते. तर त्याची जीवन जगण्याची पद्धती कशी आहे, उपभोक्त्याची जीवन जगण्याची पद्धत, जीवन कसे असावे असं त्याला वाटतं आणि ते विशिष्ट प्रकारे कसं घडवलं जावं, जगण्याची पद्धत कशी घडवली जावी या जीवनशैलीनुसार त्याच्या खरेदीच्या प्रेरणा ह्या बदलत असतात. दुसरा आहे समूह किंवा गट, ग्रुप्स. तर मनुष्य, मगाशी सांगितलं मी, मनुष्य हा समाजात राहणारा प्राणी आहे. मनुष्य हा समाजातील कोणत्या तरी समूहाशी किंवा गटाशी संबंधित असतो. त्यामुळे तो विविध सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी होत असतो. तो समूहप्रिय असल्यामुळे तो विविध समूहामध्ये राहत असताना विविध वर्ग त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ आपल्याला आर्थिकतेनुसार श्रीमंत वर्ग, गरीब वर्ग, मध्यम वर्ग असे समाज गट किंवा समूह आपल्याला दिसून येतात. यानुसार आपल्याला त्यांच्या खरेदी प्रेरणा ह्या वेगवेगळ्या आढळून येतात आणि ह्या व्यक्तीचे जे समूह तयार होतात त्यानुसार त्यांचे ॲटिट्यूड म्हणजे मतं बदलत असतात. ॲटिट्यूड, प्रवृत्ती, मतं, ओपिनियन्स किंवा मूल्य, व्हॅल्यूज
हे सुद्धा त्याचे बदलत असतात आणि त्यानुसार त्याच्या वस्तू किंवा सेवा खरेदीची प्रेरणा या बदलत असतात. त्यानंतर सामाजिक वर्ग, सोशल क्लासेस. ग्राहकांचे किंवा उपभोक्त्यांचे सामाजिक स्थितीच्या आधारावर देखील वर्गीकरण केले जात असतं. म्हणजे जे वर्ग किंवा समूह अस्तित्वात येतात ते सामाजिक वर्ग म्हणून ओळखले जातात. तर भारतामध्ये समाज आणि जाती जमाती ह्या आहेत. धर्मामध्ये विभागणी केलेली आहे आणि जातीच्या आणि धर्माच्या स्वरूपानुसार सामाजिक वर्ग जे निर्माण झालेले आहेत त्या जातीव्यवस्थेनुसार व्यवसाय हे केले जात असताना आढळून येतात. उदाहरणार्थ कुंभार, न्हावी किंवा चांभार यांचे व्यवहार, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग, मध्यम वर्ग, शेतकरी वर्ग असे अनेक घटक आपल्याला आढळून येतात आणि त्यानुसार ग्राहक वर्तणूक ही घडत असते आणि उपभोक्ता वर्तणूक ही या सामाजिक वर्गानुसार बदलत असल्यामुळे त्यांच्या खरेदीच्या प्रेरणासुद्धा बदलत्या असतात. तर अशा पद्धतीने सामाजिकता किंवा सांस्कृतिक घटक हे समाजाच्या पर्यायाने व्यक्तीच्या खरेदीवर परिणाम करत असतात. त्याची खरेदी प्रेरणा बदलत असते. त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक घटकसुद्धा महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आज आपण उपभोक्ता वर्तणुकीच्या सिद्धांतामध्ये महत्त्वाचे जे सिद्धांत आहेत, आर्थिक सिद्धांत, मानसशास्त्रीय सिद्धांत आणि तिसरा सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांत हे अभ्यासलेत. तर उपभोक्ता वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी ह्या सिद्धांतामध्ये जरी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेले आहे तरी ह्या सिद्धांतामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याची आवश्यकता निर्माण होत असते आणि समन्वय प्रस्थापित करूनच एकत्रितरित्या जर विचार केला तर विपणनाच्या दृष्टीने या सिद्धांतानुसार उपयुक्त असे निष्कर्ष व्यावसायिकाला काढता येत असतात. तर मित्रांनो, कॉमर्सचे विद्यार्थी तुम्ही असल्यामुळे भविष्यामध्ये व्यावसायिक बनणार असालच. तर व्यावसायिक बनल्यानंतर अशा पद्धतीने हे जे घटक कारणीभूत ठरत असतात व्यवसायाच्या विकासावर किंवा व्यवसायामध्ये जे उत्पादन केलं जातं ते उत्पादन किंवा सेवा यांच्या विक्री व्यवस्थेवर, तर हे घटक निश्चितच तुम्हाला उपयोगी ठरतील अशी आशा करते आणि थांबते. धन्यवाद.